मित्रांनो, मी अनिकेत. तर मी याआधी एक व्हिडिओ शेअर केला होता, टेस्ट सीरीजची स्ट्रॅटेजी काय असायला हवी. पण मी तो व्हिडिओ हिंदीत केला होता ॲक्च्युली. पण मला असं वाटलं की इंग्लिशमध्ये मी ब्लॉग लिहितोय की ज्यामुळे जे विद्यार्थी UPSCमध्ये नवीन आलेत आणि जे ऑल इंडियामधून म्हणजे महाराष्ट्र सोडून बाकीच्या स्टेटमधून जे ते तयारी करतायत त्यांच्यासाठी मी ब्लॉग लिहितोय. पण मला मनापासून असं वाटतं की UPSCमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय, UPSCचं इंट्रोडक्शन. सो UPSCचा अभ्यास जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्यासाठी एक सगळ्यात सोपा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, भलेही UPSC नाही, आपण कॅटबद्दल बोलूया, MPSC बद्दल बोलूया किंवा अजून ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, CA कन्सिडर करूया. चला, तर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या किंवा कोणत्याही अजून दुसऱ्या एज्युकेशनल एक्झाम्स घ्या, त्यामध्ये एक पॉईंट तर असतोच की तुम्ही काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा त्या एक्झामला आपल्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे आणि आपण त्या एक्झामला रिटनमध्ये काय दिलं पाहिजे हे आपल्याला आधी कळायला हवं. सो हे तुम्हाला कुठून कळू शकतं, हे कळण्याचे सोर्सेस काय, तर हे कळण्याचे सोर्सेस दोन आहेत. एक म्हणजे ती एक्झाम जी संस्था घेते त्या संस्थेने पब्लिश केलेला सिलेबस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. हे दोन आहेत, हे दोन सोर्सेस असे आहेत ज्यावरून तुम्हाला त्या एक्झामला काय एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही कसा अभ्यास करायला हवा हे कळतं. तर UPSCचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आणि तो तुम्ही करू शकता का नाही हा डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही काय करा, तुम्ही UPSCच्या वेबसाईटवर जा किंवा UPSCच्या वेबसाईटवर नाही गेला तरी चालेल, तुम्हाला गुगल सर्च करून UPSCचा सिलेबस वाचता येईल. तुम्ही UPSCमध्ये आला आहात म्हणजे एक तुम्हाला बेसिक आयडिया असेलच की काय वाचावं लागतं आणि काय सिलेबस असतो. पण मी त्याबद्दल बोलत नाहीये, मी तुम्हाला डीप इंट्रोडक्टरी सिलेबस याबद्दल बोलतोय. तुम्हाला डीपमध्ये जाऊन सिलेबस वाचावं लागेल. प्रिलिम्सचा सिलेबस काय आहे, मेन्सचा सिलेबस काय आहे हे बघावं लागेल. त्याशिवाय तुम्ही अजिबात ब्लाइंडली तयारी करू नका, हे माझं तुम्हाला नेहमी सांगणं असेल. दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. आता हे कुठे मिळतील? प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मिळण्याचे तुम्हाला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गुगल बाबा, ते तर तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतील, आणि दुसरं म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन न्यू विशाल पब्लिकेशन्सचं किंवा विझार्ड पब्लिकेशन्सचं प्रिव्हियस इयर्स ॲनालाइज्ड पेपर्सचं बुक घ्या. दोन बुक्स तुम्हाला घ्यावे लागतील, एक प्रिलिम्ससाठी एक मेन्ससाठी. सो या बुकमध्ये काय केलेलं असतं, तुम्ही जर UPSCच्या साईटवरून जाऊन पेपर्स डाउनलोड केले तर तुम्हाला ते पेपर्स आहेत तसे मिळतील. म्हणजे मिक्स्ड अप, म्हणजे की जो पेपर त्या एक्झामला आला होता तो. पण जर तुम्ही हे असे बुक्स घेतले, मी सांगितल्याप्रमाणे न्यू विशालचं किंवा विझार्डचं बुक जर तुम्ही घेतलं तर तुमचा त्यात फायदा असा होतो की तुम्हाला ॲनालाइज केलेले आणि टॉपिक वाईज सेपरेट केलेले क्वेश्चन्स त्यात तुम्हाला मिळतात. सो त्यामुळे काय होतं की तुम्हाला ट्रेंड पकडता येतो की हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन काय आले आहेत, हिस्ट्रीमध्ये कोणत्या पार्टवरती फोकस केला आहे, बरं हिस्ट्रीवरती फोकस केला आहे का, मागच्या किती वर्षांमध्ये किती क्वेश्चन्स आले आहेत, त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, कुठल्या टॉपिकची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे, बरं त्या टॉपिकची प्रोबॅबिलिटी तेवढी आहे तर त्या टॉपिकमधनं आलेले क्वेश्चन्स हे स्पेसिफिकली कोणत्या पार्टमधले आहेत हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं कळेल. ठीक आहे, मग आधी आपण या दोन गोष्टींवरतीच फोकस करूया. पुढे काय करायचं हा व्हिडिओ मी परत बनवेन. सध्या तरी तुम्ही या दोन गोष्टी कराव्यात असं माझं मत आहे. एक म्हणजे UPSCचा पूर्ण सिलेबस, सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामचा पूर्ण सिलेबस तुम्ही नीट वाचा, प्रिलिम्सचा आणि मेन्सचा. दुसरं, प्रिव्हियस इयरचे कमीत कमी मागच्या 10 वर्षांचे
पेपर सॉल्व्ह करून बघा. प्रिलिम्सचे. मेन्सचे कमी केले तरी चालतील, 3 किंवा 4 वर्षांचे करा, इनफ होतील. कारण की मेन्सचे पेपर हे सब्जेक्टिव्ह असतात, त्यामुळे ते खूप वास्ट असतात. तुम्ही 10 वर्षांचे केले तर तुमच्यासाठीच बेटर राहील. पण ते थोडंसं इलॉजिकल होतं, कारण की मेन्समध्ये ट्रेंड असतो. मेन्समध्ये जे क्वेश्चन आलेले असतात ते करंट अफेअर्स बेस्ड असतात. तर 10 वर्षांपूर्वीचे करंट अफेअर्स जे आहेत त्याचा आत्ता आपल्याला काही यूज होईल असं मला मनापासून वाटत नाही. पण तरीसुद्धा जर तुम्ही 10 वर्षांचे स्टॅटिक पार्टचे क्वेश्चन्स घेऊन सॉल्व्ह केले तरीही ते चालू शकतं. सध्या तरी तुम्ही 2 गोष्टीवरती फोकस करावा. एक म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस. तर हा आपला पार्ट जो होता हा महाराष्ट्रीयन मुलांसाठी म्हणजे मराठी मुलांसाठी होता. तुम्ही यानंतर व्हिडिओ थांबवू शकता, किंवा जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. सो अभी इसके बाद में जो बोलूँगा वो ऑल इंडिया के लोगों के लिए होगा. सो मैंने एक ब्लॉग लिखा है logicalaniket.blogspot.com. उस ब्लॉग में मैंने यूपीएससी की तैयारी कैसे की जाए इस पर आर्टिकल्स लिखे और मैं रोज उस पर लिखता रहता हूँ. वो ब्लॉग की लिंक मैं आपको डिस्क्रिप्शन में दे दूँगा. आप वहाँ पे जाओ. आपको मैंने कैसी तैयारी करनी है यूपीएससी की वो बताया है, मैंने सोर्सेज भी बताए हैं. आपको बहुत हेल्प हो जाएगी वो ब्लॉग देख के. और फिर भी अगर आपको कोई भी पॉइंट में कुछ भी प्रॉब्लम आता है आप मुझे कमेंट में लिखो. मैं आपको अपना टेलीग्राम का आईडी भी थोड़े दिन बाद डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूंगा. थोड़े से व्यूज जब भी बढ़ जाएंगे आई विल पोस्ट माई टेलीग्राम आईडी ऑल्सो इन माई डिस्क्रिप्शन बॉक्स. आपको ज़्यादा से ज़्यादा हेल्प करना और जिनका कैलिबर है वो सिविल सर्विसेज में एंटर करे ऐसा मुझे लगता है. इसलिए मैं ब्लॉग भी लिखता हूँ और यहाँ पे आके वीडियोस भी बनाता हूँ. सो आप जाके एक बार मेरा ब्लॉग चेक कर लो. थैंक यू.